हॅलो नमस्कार, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉम यूट्यूब चॅनलमध्ये। तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना। तर बऱ्याच मैत्रिणींना, बऱ्याच गृहिणींना किंवा बऱ्याच मुलींना असं वाटतं की मेकअप केल्यानंतर आपला चेहरा काळा दिसतो। तर तो चेहरा काळा का दिसतो आणि कशामुळे दिसतो, तर हेच मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज सांगणार आहे। तर मेकअप कशामुळे काळा पडतो, जर आपण आपलं स्किन केअर व्यवस्थित केलं नाही तर मेकअप काळा पडू शकतो आणि जे कोणते आपण प्रोडक्ट वापरतो ना ते पण व्यवस्थित चेहऱ्यावरती बसले जात नाहीत। यासाठी आपण आपल्या स्किनची, आपल्या चेहऱ्याची आपण काळजी कशी घेऊ शकतो जेणेकरून आपला मेकअप व्यवस्थित बसेल आणि अजिबात सुद्धा कुठेही काळा पडणार नाही आणि ओघळणार सुद्धा नाही। तर अशाच मी काही बेसिक टिप्स आहेत त्या तुमच्याशी शेअर करणार आहे, ज्या मी स्वतः फॉलो करते आणि मला त्याचा खरंच खूप छान रिझल्ट जाणवलेला आहे। आणि मी डेली बेसिसवरती अजिबात मेकअप करत नाही, फक्त व्लॉग वगैरे म्हणजे जे मेकअपचे वगैरे व्लॉग असतात ना त्यावेळेसच मी थोडाफार काही मेकअप करत असेल, नाहीतर डेली व्लॉगच्या ह्याच्यात अजिबात मी मेकअप करत नाही। तर खूप छान वाटतं आणि अजिबात आपला मेकअप असा काळा पडत नाही कुठेही आणि लॉंग लास्टिंग पण राहतो। यासाठी मी काही तुम्हाला बेसिक टिप्स देणार आहे, त्या टिप्स नक्की फॉलो करा आणि छान असा मेकअप करायला सुद्धा सुरुवात करा। तर कसा वाटतोय व्हिडिओ हे शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मेकअप ज्या दिवशी करतो आपण त्याच दिवशी नाही तर प्रत्येक दिवशी आपण आपला चेहरा हा फेसवॉशने स्वच्छ केलाच पाहिजे। जो कोणता फेसवॉश तुम्हाला सूट होत असेल तो फेसवॉश तुम्ही नक्की वापरावा। माझी स्किन नॉर्मल ड्राय टू कॉम्बिनेशन आहे, त्याच्यामुळे मग मी हे व्हिटॅमिन सीचं जे मामाअर्थचं फेसवॉश आहे ते मी वापरते। हे माझ्या स्किनला छान सूट झाले आणि माझी स्किन जास्त ड्राय पण नाही आहे, नॉर्मल ड्राय असल्यामुळे हे व्यवस्थित छान सूट झाल्यामुळे मग मी हेच फेसवॉश यूज करते। तर हा जो व्हिटॅमिन सीचा फेसवॉश आहे ना, हा खूप दिवस झालं मी यूज करते आहे। माझ्या चेहऱ्यावरती मला खूप सारा इफेक्ट जाणवतो आहे आणि ज्यावेळेस आपण हा फेसवॉश करत असतो ना त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं क्लिन्झिंग पण होत असतं आणि आपण आहे ना सकाळ दुपार संध्याकाळ आपला चेहरा हा फेसवॉशने स्वच्छ केलाच पाहिजे। त्याच्याने काय होतं, आपल्या चेहऱ्यावरची जी काही डर्ट असेल, इम्प्युरिटीज असेल ती सगळी निघायला मदत होते। तर आता इथं मी फेसवॉश करून घेतलेला आहे आणि चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून आलेली आहे आणि आता चेहरा मी पेट ड्राय करून घेणार आहे, जास्तच ड्राय करून घेणार नाही आहे। फेसवॉश नंतर आता मी माझा चेहरा टोनिंग करून घेणार आहे। त्यासाठी मी घेतलेलं आहे इथं गुलाब जेल, हे डाबर गुलाब जेल आहे, त्याच्यामुळे हे मला खूप छान प्रकारे सूट झालेलं आहे। तर आता मी एक कॉटन आणि जी काही चेहऱ्यावरती थोडीफार इम्प्युरिटीज राहिली असेल ती पण निघण्यास मदत होईल। कोणाला गुलाब जेल सूट होतं, कोणाला गुलाब जेल सूट होत नाही। ज्यांना गुलाब जेल सूट होत नाही त्यांनी दुसरं टोनर वापरावं, भरपूर सारे टोनर्स आहेत। तर मला हे सूट होतं म्हणून मग मी हेच टोनर वापरते आणि जास्तीत जास्त करून फेसवॉश केल्यानंतर आपले जे पोर्स असतात ना ते ओपन झालेले असतात आणि जे ओपन झालेले पोर्स असतात ते आपल्याला क्लॉग करायचे असतात, म्हणून मग आपण टोनरचा वापर करायचा आणि खूप छान आहे टोनर। आणि खूप जणींना ओपन पोर्सचा खूप प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे तुम्ही टोनर नक्की वापरा। त्याच्या पुढची जी स्टेप आहे ती जे कोणतं टोनर आपण वापरलेलं आहे ते टोनर थोडंसं पेट ड्राय होऊ द्यायचं, म्हणजे चेहऱ्यावरती ते छानपैकी मुरलं जाईल। आणि त्याच्यानंतरची जी स्टेप आहे ती मॉइश्चरायझर। आपण टोनर कशासाठी लावायचं की जे कोणतं आपण मॉइश्चरायझर आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करेल ना ते खूप छान प्रकारे बसलं जाईल आणि पुढे कोणता मेकअप करेल ना तर ते पण खूप छान प्रकारे आपल्या चेहऱ्यावरती ॲब्झॉर्ब होईल। त्यासाठी मॉइश्चरायझर लावायला सुद्धा विसरायचं नाही। तर मी इथं निव्हियाचं मॉइश्चरायझर घेते। मॉइश्चरायझर काय काम करतं, चेहरा आपला एकदम ड्राय असेल तर तो एकदम मॉइश्चर करायचं काम करतं आणि जो कोणता मेकअप आपण करत असू ना तर तो मेकअप लवकर काळा पडणार नाही किंवा काळा पडत नाही, यासाठी आपण ही स्टेप अजिबात विसरायची नाही। आणि त्याच्या पुढची जी स्टेप आहे ना ती तर खूप इम्पॉर्टंट आहे, तर ते आपण मी तुम्हाला सांगणार आहे। तर हे छानपैकी चेहऱ्यामध्ये आपण मुरवून घ्यायचं, म्हणजे जो कोणता मेकअप करेल ना तो खूप छान बसला जाईल आणि एक चेहऱ्यावरती छान प्रकारे बॅरियर तयार होईल आणि बॅरियर तयार झाल्यामुळे कसं मेकअपचे प्रोडक्ट आपल्या चेहऱ्यावरती इझिली बसले जातात। तर तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरती लगेच ॲब्झॉर्ब झालेला आहे। आणि आता त्याच्या पुढची जी स्टेप आहे ती सनस्क्रीन। तर
उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, सनस्क्रीन वापरायला विसरायचं नाही. मी तर अजिबात स्किप करत नाही, कारण मला जेव्हापासून माहिती झाले तेव्हापासून मी सनस्क्रीन अजिबात मिस करत नाही. तर सनस्क्रीन मी हातावर घेऊन अशी डॉट डॉट करून चेहऱ्यावरती लावून घेते. आणि सनस्क्रीन काय काम करतं, की जे सनबर्न असतात त्याच्यापासून वाचवण्याचं काम करत असतं. आपला चेहरा काळा पडू नये यासाठी आपण सनस्क्रीन वापरायची. आणि सनस्क्रीन कधी लावायची? सनस्क्रीन आपण मॉइश्चरायझर लावल्यानंतर सनस्क्रीन लावायची आणि सनस्क्रीन लावल्यानंतर 15 मिनिटे थांबायचं आहे. नंतरच जो कोणता मेकअप अप्लाय करणार आहे तो करायचा असतो. तर ह्याच्याने काय होतं, की चेहरा अजिबातसुद्धा काळा पडत नाही. चेहऱ्यावरती रिंकल्स लवकर येत नाही आणि अ, जे काही तुमच्या चेहऱ्यावरती प्रॉब्लेम्स येत होतात ना, ॲक्ने किंवा पिंपल्स, रॅशेस, हे सगळे प्रॉब्लेम्स दूर व्हायला सुद्धा मदत करतं हे सनस्क्रीन. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला इथे सांगावीशी वाटते आवर्जून, की जे आपल्या चेहऱ्यामधलं सीबम असतं ना, ते सीबम सिक्रेट होत असतं आणि जो कोणता मेकअप आपण लावत असतो ना, तर ते सीबम आणि मेकअप यांचं एकत्र कॉम्बिनेशन झालं, की आपला चेहरा काळा पडायला लागतो. म्हणजेच काय, की जे कोणते मेकअप प्रोडक्ट आपण वापरतो ना, तर तर त्या मेकअपमधले प्रोडक्ट ऑक्सिडाइज व्हायला लागतात. तर त्यासाठी काय करायचं, की जे आपण कोणतं सनस्क्रीन लावत असू किंवा मग मॉइश्चरायझर लावत असतो ना, तर ते अशा प्रकारे लावायचं, की जे आपल्या चेहऱ्यामधून सीबम बाहेर येतं ना, तर ते लॉक केलं जावं यासाठी आपण सनस्क्रीन वापरणं मस्ट आहे. तर इथं माझं व्यवस्थित छान लावून झालेलं आहे. आणि मी प्रायमरसुद्धा लावून घेतलेला आहे. आणि प्रायमर कशासाठी लावायचं आहे, आपला मेकअपचा बेस जो आहे ना, तो खूप छान बसतो आणि एक प्रकारे बॅरियर तयार करतं आणि मेकअपसुद्धा काळा पडत नाही. यासाठी या टिप्स नक्की तुम्ही फॉलो करा. तर तुम्ही पाहू शकताय चेहऱ्यावरती किती छान प्रकारे लगेचच ग्लो दिसतो आणि आपला जो कोणता मेकअप आहे ना, तो पण काळा पडत नाही त्यासाठी. तर कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ? आवडला का? आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.